नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही PM किसानच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत आहात ना? पण जरा थांबा. तुमचा हप्ता जमा होण्याआधी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या आहेत का? कारण हप्ता कधी येणार आहे हे माहीत असणं महत्त्वाचं आहेच, पण आपला हप्ता अडकू नये यासाठी आपली माहिती व्यवस्थित आहे का हे तपासणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि शेवटी आपण पाहणार आहोत की PM किसानचा 24वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे E-KYC. शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी तुमची E-KYC पूर्ण आहे का हे तपासा. PM किसानचा लाभ घेण्यासाठी E-KYC खूप महत्त्वाची आहे. तुम्ही यापूर्वी E-KYC केली असेल तरी एकदा तिचं स्टेटस नक्की तपासून घ्या. कारण आपली E-KYC पूर्ण आहे असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्ष स्टेटस काय आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जर E-KYC बाकी असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमचा स्टेटस. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PM किसानचा स्टेटस, बेनिफिशरी स्टेटस ओके आहे की नाही हे तपासा. तुम्ही PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा स्टेटस पाहू शकता. तुमच्या पेमेंटशी संबंधित माहिती आहे का? तुमची नोंद व्यवस्थित आहे का? काही अडचण दाखवत आहे का? तेथे संपूर्ण माहिती पहा. म्हणून 24वा हप्ता येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आत्ताच तुमचा स्टेटस एकदा तपासून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे बेनिफिशरी लिस्ट. आता एकदा तेही तपासा. तुमचं नाम PM किसानच्या लाभार्थी यादीमध्ये आहे का? तुमच्या गावाची बेनिफिशरी लिस्ट पाहून तुमचं नाव त्यामध्ये आहे का हेही तपासा. नाव दिसत नसेल तर ठीक करा. पण नाव नसेल किंवा काही माहिती चुकीची वाटत असेल तर संबंधित विभागाकडे चौकशी करून घ्या. कारण आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आता चौथी बाब, तुमचं बँक खातं. PM किसानचा पैसा DBTच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केला जातो. म्हणून तुमचं बँक खातं चालू आहे की नाही याची खात्री करून घ्या. बँक खात्याशी संबंधित काही अडचण असेल तर ती वेळेवर दुरुस्त करून घेणं खूप चांगलं आहे. कारण हप्ता जाहीर झाल्यावर बँकेची संबंधित समस्या समोर आली तर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. पाचवी गोष्ट, आधार आणि बँक लिंक. यानंतर तुमच्या आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहिती व्यवस्थित आहे का हे तपासा. PM किसानचा लाभ मिळण्यासाठी आधारशी संबंधित माहिती महत्त्वाची आहे. म्हणून आधारमध्ये आणि बँक खात्यामध्ये काही अडचण आहे ना का हे अगदी तपासून घ्या. काही समस्या असल्यास ती आधीच सोडून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सहावी गोष्ट, जमीन आणि पात्रता. आता शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची PM किसानसाठीची पात्रता आणि जमीन संबंधित माहिती. तुमच्या नोंदीमध्ये काही बदल झाला असेल किंवा जमीन संबंधित माहितीमध्ये काही अडचण असेल तर ती तपासून घ्या. फक्त मागचा हप्ता मिळाला होता म्हणून पुढचाही हप्ता नक्की मिळेल असं समजू नका. तुमचा सध्याचा स्टेटस आणि माहिती व्यवस्थित आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आता मुख्य प्रश्न, शेतकरी बांधवांनो, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तो मुख्य प्रश्न म्हणजे PM किसानचा 24वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे. तर आता त्याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगतो. PM किसानचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित करण्यात आला होता. आता 24व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत, पण सध्या 24व्या हप्त्याची अधिकृत आणि निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या तारखा फिरत असतील तर त्या अधिकृत घोषणा होईपर्यंत पक्क्या समजू नका. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर नेमका दिवस निश्चित होईल, पण तुम्ही तुमची तयारी मात्र आत्ताच करून ठेवा. E-KYC तपासा, स्टेटस तपासा, बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव तपासा आणि बँक आधारशी संबंधित माहिती व्यवस्थित आहे का तेही पहा. कारण हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे हे आपल्या हातात नाही, पण हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आपण व्यवस्थित ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होताच त्याची माहिती मी तुम्हाला 24व्या हप्त्याची अधिकृत माहिती जाहीर होताच मी तुम्हाला माझ्या मायभूमी चॅनलवर नक्की देईल. म्हणून आताच PM किसान आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या योजनाच्या अपडेट्ससाठी मायभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.